तर मंडळी, सगळ्यात आधी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुम्ही मुंबईच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहात काय सांगा. आता बघूयात मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन काळातील काही अतिशय महत्त्वाचे फोटो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, मनोज जरांगे पाटील यांचे हे फोटो कदाचित तुम्ही याआधी कधीही पाहिले नसतील. मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षण लढ्याचं एक प्रमुख नेतृत्व आज बनलेले आहेत, पण हेच मनोज जरांगे पाटील त्यांच्या सुरुवातीच्या काळात कशा पद्धतीचं काम करत होते हे सगळं आपल्याला या फोटोच्या माध्यमातून लक्षात घेता येण्यासारखं. मंडळी, हे फोटो जे आपण पाहतो आहोत हे फोटोज मनोज जरांगे पाटील यांचे आहेत आणि हे फोटो तेव्हाचे आहेत ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील हे आपल्या प्राथमिक अवस्थेमध्ये काम करत होते. त्याही वेळेस मराठा आरक्षण आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभा केला होता. त्यांचा लढा सुरू झाला होता अंबड घनसावंगी तालुक्यामधनं. अंबड घनसावंगी तालुक्यातल्या गोदाकाठच्या गावाचा उल्लेख मनोज जरांगे पाटील जे नेहमी करत असतात त्या गोदाकाठच्या गावांपासनं मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू झाला होता. त्यांनी सगळ्यात सुरुवातीला शिवबा संघटना ही स्थापन करून या संघटनेच्या माध्यमातून असंख्य उपोषणं, असंख्य निदर्शनं, असंख्य आंदोलनं ही त्यावेळेस केलेली होती. आणि ही आंदोलनं, उपोषणं अंबड घनसावंगी तालुक्यातील गोदापट्ट्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. आणि हे करत असताना गोदापट्ट्यातल्या गावांचा जे उल्लेख मनोज जरांगे पाटील नेहमी करतात त्या गावाच्या मंडळींची त्यांना भरपूर साथ मिळाली होती. हा फोटो अतिशय बोलका आहे. या फोटोमध्ये मनोज जरांगे पाटील एका साधारण चहाच्या ठिकाणी, चहाच्या टपरीवरती बसून आपल्या सवंगड्यांसोबत चहा घेत असतानाचे फोटो आहेत. हा फोटो गावागावामधनं भगवी शाल अंगावरती घेऊन मनोज जरांगे पाटील आंदोलनाचा पवित्र हातात घेताना या फोटोमध्ये आपण बघू शकत आहोत की भगवे झेंडे घेऊन मनोज जरांगे पाटील गाडीवर बसलेले. या फोटोमध्ये आपल्याला बघायला मिळतंय की मनोज जरांगे पाटील एका आंदोलनाच्या ठिकाणी बसलेले आहेत, सवंगडी सोबत आहेत. हा फोटो अतिशय महत्त्वाचा आहे. मोठे केस आहेत आणि पोलिसांना निवेदन देतानाचा हा फोटो मनोज जरांगे पाटील यांचा एक घनसावंगी तालुक्यातला. हा त्यांच्या एका सहकार्यासोबतचा फोटो मनोज जरांगे पाटील यांचा आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील हे उपोषण, आंदोलन आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसाठी विविध सहकाऱ्यांना सोबत घेऊन वेळोवेळी त्यांनी आंदोलनं केलेली आहेत, त्याचा हा फोटो आहे. मनोज जरांगे पाटील यांनी गोदाकाठच्या गावांमधनं जे आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनातील बहुतांश मंडळी हे शेतकरी आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांना, मंडळींना आंदोलनासाठी बोलवलं होतं. शिवबा संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर मोठा लढा उभा केला होता. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन केलं होतं आणि त्यासाठी आमरण उपोषण देखील केलेलं होतं. आणि याच आंदोलन उपोषणाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत मोठी क्रांती घडवली होती. आणि आता हीच क्रांती 27 ऑगस्टला मुंबईच्या